एक्स एनसीसी कॅन्डिडेट्स ऑर्गनायझेशनचे उद्घाटन कर्नल उत्तमराव पाटील यांच्यासमोरील राजनगर येथे 2-3 ठिकाणी दरवाजा तोडून इंदिरानगर माई शाळेसमोरील कंपाऊंडचे माननीय आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून केले अभिवादन। आज संविधान दिवस असल्याने खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळाले असे आम्ही मानतो। बाबासाहेबांनी भारतीय संविधानात एक ताकद होती। लाखो वर्षांपासून ते दलित पीडित ज्यांना कसलाही अधिकार नव्हता तो अधिकार या संविधानामुळेच मिळाला आहे। सर्वात मोठी ही क्रांती होती। आजचे दिवस खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणून ओळखला जातो। डॉक्टर बाबासाहेबांचे अभिवादन करताना ॲडव्होकेट संतोष जाधव, हिम्मतराव जाधव साहेब, संजय भामरे, प्रशांत भाऊ पागुल, संजय ऐरे, विशाल पगारे, किरण इशी, संजय अण्णा, नागेश मोरे, भैया भाऊ, राहुल पवार, दीपक जाधव, शुभम मोरे आदी मान्यवर अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आले होते। भारताचे एक सार्वभौम समाजवादी उद्देशिका धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता आज खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आम्ही मानतो। कारण बाबासाहेबांनी जे भारतीय संविधान दिलं, संविधानात जी ताकद होती जी आज लाखो वर्षापासून ते दलित पीडित शोषित ज्यांना कसलाही अधिकार नव्हता तो अधिकार खऱ्या अर्थाने बहाल आज करण्यात आला आहे। खऱ्या अर्थाने त्यांचे अधिकार बहाल झाले आणि या सगळ्यात मोठी ही क्रांती होती। म्हणून आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जे खरं स्वातंत्र्य आहे ते खरं म्हणजे आजच्या दिवशी हे स्वातंत्र्य मिळालं असं आम्ही मानतो। म्हणून आज या संविधान दिनानिमित्त सर्व भारतवासियांना एनसीसी दिवसानिमित्त आज SSVPS कॉमर्स अँड आर्ट्स कॉलेजच्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। एक्स एनसीसी कॅन्डिडेट्स ऑर्गनायझर हिचे उद्घाटन माननीय कर्नल उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले। त्यासाठी उपस्थित असलेले एनसीसीचे कॅन्डिडेट व ANO व LTO तसेच रिटायर्ड ऑफिसर हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते। एनसीसी एकच असोसिएशन याचा आज सुरुवात करीत आहे। यांचा उद्देश असा आहे की एकता आणि अनुशासन हे मध्य नजर ठेवून मुलांना ट्रेनिंग दिली जाते आणि हे जन्मभर यांच्याबरोबर राहते। म्हणून समाजाकरता याचा फायदा व्हायला पाहिजे। लोह अँड मेंटेनन्स यांचा फायदा झाला पाहिजे असे आपले मत व्यक्त केले। कॉलेजचे प्राचार्य मनोहर पाटील, महेंद्र कुमार वाडे सर, कॅप्टन बोरसे सर, थलानी शशिकांत खेजी बोरसे, कांती पाटील, साजिदा शेख, सुनील पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। कर्नल उत्तम पाटील आज नेका NCC एक्स कॅडेट असोसिएशन याचा आज आम्ही सुरुवात करत आहे। याचा उद्देश असा आहे की एक्स NCC कॅडेट्स यांना NCCमध्ये एकता आणि अनुशासन हे मध्यनजर ठेवून त्यांना जी ट्रेनिंग दिली जाते त्यामुळे ह्या मुलांमध्ये एक अनुशासन येतं आणि हे जन्मभर यांच्याबरोबर राहतं। परंतु एकदा जेव्हा हे NCCमधून बाहेर निघतात आणि एक्स NCC कॅडेट बनतात तर ह्या NCC कॅडेट्सचा समाजाकरता फायदा व्हायला पाहिजे। काही गव्हर्मेंट एजन्सीज आहेत त्यांना फायदा व्हायला पाहिजे, लॉ अँड मेंटेनन्स त्याच्याकरता फायदा व्हायला पाहिजे आणि ह्या सगळ्या एक्स NCC कॅडेटनी एका प्लॅटफॉर्मवरती येऊन एक दुसऱ्याला मदत करत आपल्या देशाकरता मदत करायला पाहिजे। हे उद्देश मध्यनजर ठेवून आमचा जो मोटो आहे तो आहे नेशन फर्स्ट म्हणजे विद्यालय देवपूर समोरील आज पहाटे 2-3 घरांचे दरवाजे तोडून चोरी उघडीस आल्यात। प्लॉट नंबर 47 चेतन नारायण साळुंखे, प्लॉट नंबर 27 युवराज रावणकुवर या दोन्ही घरात सकाळी चोरी झालेली बाजूच्यांच्या लक्षात आले। हे दोघं घर मालक बाहेरगावी गेल्याने रात्रीच्या वेळेस चोरी झालेली आढळून आली। एका घराचे लोखंडी जाळीचे व दरवाजा भिंतीतून वेगळे करून आत प्रवेश केला। या कॉलनीच्या आजूबाजूला रोजच चोऱ्या होत आहे। रात्री पोलीस गाडी राऊंडसाठी फिरते, परंतु जोरजोराने सायरन वाजवल्याने चोर सावधान होऊन जातात
मग गाडी गेल्यावर चोर आपल्या पद्धतीने चोरी करतात. 8 दिवसांपूर्वी ओसवाल नगरमध्ये सकाळी 2 ते 4 वाजेच्या सुमारास 8 ते 10 चोर हत्यारे घेऊन जात होते. एक पत्रकार जात असताना त्यांच्यावरही हमला करा असे सांगत होते, परंतु पोलिसांना फोन लावल्याचे दाखवून चोर पळून गेलेत. तरी पोलिसांनी सायरन न वाजवता राऊंड करावे, महत्त्वाच्या ठिकाणी थांबवून सायरन वाजवावे, म्हणजे चोर सापडतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. लाईट कोणी लावायला तयार नाही. मी सांगितल्यानंतर आता सर्व लाईट लावायला लागलेत. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी चोरी झाली, 1-1.5 लाखाची चोरी झाली. तिथं आज तिथं ते 1-2 घरं पडले, एकाचा दरवाजा काढून ठेवून दिलेला आहे. काय त्याच्यातलं काही गेलेलं नाही, पण असं नेहमी अशी चोऱ्या होतात राजनगरमध्ये. या चोऱ्या बंद होण्यासाठी काहीतरी आम्हाला कारवाई करावी लागणार आहे. निदान पोलिसांची तरी एखादी 2-1 चक्कर तरी मारणं गरजेचं आहे. या बस एवढं म्हणणं. कोणाकोणाचे घर आहेत ते? काही नाव माहिती नाही आपल्याला, पण राजपूत म्हणून आहेत, राजपूत आहेत, गिरासे आहेत आणि ते ठाकूर आहेत, कुवर आहेत, अशा लोकांचे घर आहेत. तो थोडस हाऊसिंग सोसायटी देवपूर माळी शाळेसमोरील कंपाऊंडच्या आज दिनांक 26/11/17 रोजी माननीय आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कंपाऊंडसाठी मोठमोठे कंत्राटदार यांनीही प्रयत्न केले. अण्णांनी सांगितले की मीही वॉल कंपाऊंड करीत नाही, झाडे लावतो, त्याला पाण्याची व्यवस्था करतो, वयस्कर लोकांना संध्याकाळी बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करतो. या कंपाऊंडच्या कामाला 14 लाख रुपये निधी मिळाला, असे अनिल गोटे यांनी सांगितले. दिलीप साळुंखे, सूर्यवंशी भाऊ, संजय भाऊ सदाशिव माळी, माळी सर आदी कॉलनीतील नागरिक हे सर्व या उद्घाटनाच्या वेळी हजर होते. त्यांनी संबंध आयुष्य स्वतःच्या खाजगीमधनं लोकांच्या कल्याणासाठी वापरले. आणि माझा शौर्याचा जो आदर्श आहे तो यशवंतराव होळकर आहे, ज्याच्याकडे स्वतःचा बसायला घोडा नव्हता, पण ज्या वेळेला यशवंतराव होळकर वारले त्यावेळेला त्यांच्याकडे 2,40,000 सैन्य होते. आयुष्यामध्ये जेवढ्या लढाया केल्या त्यातली एकही लढाई ते हारले नाही. आणि त्यांनी सगळ्या लढाया केल्या त्या इंग्रजांच्या विरुद्ध केल्या. म्हणून मी त्यांचा नेहमी उल्लेख करतो, हा पहिला स्वातंत्र्य सेनानी. त्यांच्या आदर्शानुरूपच मी माझा कार्यक्रम, माझं काम सुरू ठेवतो. या ठिकाणी हे वॉल कंपाऊंडचं जे काम आहे ते मी नुसतं वॉल कंपाऊंड करत नाही. मी त्या ठिकाणी झाडं लावतो, पाणी तुम्ही घालायचे, तुम्हाला पाणी घालायला वयस्कर मंडळींना संध्याकाळच्या वेळेला बाहेर बसायचं असतं. घरामध्ये नवरा बायकोला बोलता येत नाही आपापसामध्ये, मग बाहेर जाऊन कुठे बोलायचं असतं, त्याची बाकडी लागतात. मी बाकडी ठेवतो. याशिवाय लहान मुलांसाठी खेळणी पण देतो आणि तरुणांसाठी ओपन जिम देतो. हे काय मी घरात देत नाही. तुम्ही मला जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या मधल्या प्रत्येक पैशाचा विनियोग हा चांगल्या पद्धतीने लागला पाहिजे.